मुळात तो अदानी समूहाचा आपले जुन्नर तालुक्यामधले आजनावळे आणि घाटघर ह्या परिसरामध्ये एक जलविद्युत प्रकल्प उभा राहणार आहे आणि ते प्रकल्पाचं गव्हर्नमेंटबरोबर MOU झाला, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला आणि डायरेक्ट महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाची सुनावणी लागली गेली आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला त्याचे पत्र आले. हे कुठल्या गावकऱ्यांना माहीत नव्हते, लोकप्रतिनिधीला माहीत नव्हते आणि परस्पर आमच्यावर हा प्रकल्प लादला जातो की काय अशी जनभावना तिथे निर्माण झाली. त्याच्यामुळं आंदोलनं चालू आहेत, लोकांमध्ये अस्वस्थता आहे. आपल्या जमिनी जाणार म्हणून ते बाधित शेतकरी आहेत ते आंदोलनस्थळी करतात आहे. आणि महिन्याभरापूर्वीच मी आजनावळे गावामध्ये गेलो होतो जेव्हा हे सगळे वातावरण आपल्यासारखे माध्यमांच्या माध्यमातून कळाल्या आणि तेव्हा मी गाववाल्यांबरोबर मिटिंग घेतली, त्यांची सगळी माहिती करून घेतली. तुमच्याकडे जो प्रोजेक्ट रिपोर्टची डिटेल झाली त्याचा अभ्यास कोणी केला का अशा काही तरुणांबरोबर गप्पा मारल्या आणि जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर पण चर्चा केली. आणि त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांचा हा ठाम विरोध लक्षात घेता त्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी पण प्रशासन आणि सरकारला ते आव्हान दिलं की इथं अदानीचा प्रकल्प कुठल्या बाबतीत झाला नाही पाहिजे आणि तुम्ही जर करायचा प्रयत्न केला तर आमच्या लोक एक वेगळ्या पद्धतीचा मार्ग निवडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचं नेतृत्व मी स्वतः अतुल बेनके करेल. आता त्यानंतर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाला जो आदिवासी दिनाचा एक चांगला उत्सव साजरा करायचा म्हणून जो दिवस असतो त्या दिवशी पण प्रत्येक व्यक्तीने हा प्रकल्प का नको याच्यावर ज्यांनी तिने अभ्यास करून माहिती दिली. काही तरुण जे आदिवासी बांधव शिकलेले आहेत त्यांनी अत्यंत सखोल एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, जिओलॉजी, आदिवासी लोकांचे चालीरीती, रूढी परंपरा याचा सगळा अभ्यास करून ते आम्हाला का नको आहे हे एक्सप्लेन त्यांनी तिथं केलं. प्लस जे बाधित शेतकरी ते आम्हाला का नको त्यांनी ते एक्सप्लेन केलं. आम्हाला किती जरी पैसे दिले तर आम्ही ह्या गावातले आहेत, आमचे मुलं बाळं इथं आहेत, आमचं सगळं कुटुंब इथं आहे, हे पैसे घेऊन आम्ही करू काय असं त्यांची भावना आहे. आणि अशा पद्धतीने पुढे जात असताना आपले एक तरुण कार्यकर्ता श्रीयुत सूरज वाजगे हे उपोषणाला बसलेले असताना काही एक कमिटीची लोक कलेक्टर साहेबांकडे गेली आणि त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. आणि ते मिटिंगचा काय सारांश आहे हे त्यांनी मला सांगितलं. आणि आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर मी जरा कलेक्टरला त्या माध्यमांच्या माध्यमातून बडबड केली. ती माहिती कलेक्टरपर्यंत गेल्यानंतर काल मला स्वतः जितेंद्र डोडी कलेक्टर त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी जरा नाराजी व्यक्त केली मी जे काय बोललो त्याच्या बाबतीत. मी त्यांना सांगितले की लोकांची भावना काय हे मी त्यांना समजून सांगितली आणि समजून सांगितल्यानंतर ते म्हणले मी लोकांना असं वेगळं काय बोललो. तर म्हटलं तुम्ही लोकांनी जेव्हा सांगितलं की आमच्या ट्रायबल PSA क्षेत्रामध्ये एखाद्या ग्रामपंचायतने ठराव केल्यानंतर तो तिथं प्रकल्प कुठल्या प्रकारचा होऊ शकत नाही तर कलेक्टरने त्यांना असं उत्तर दिलं की तुमचा जरी ते ठराव केला तरी तो ओव्हररूल करण्याचा अधिकार मला कलेक्टरला आहे. म्हणून म्हणलं कलेक्टर काय आमचे मालक लागून गेले का. त्या कलेक्टर साहेबांना सांगितलं की तुम्ही लोकांचे सेवक आहात, तुम्ही गव्हर्नमेंटने अपॉइंटमेंट तुमची केलेली आहेत म्हणून तुम्ही गव्हर्नमेंटचं काम करण्यापेक्षा लोकांच्या हिताचं काम केलं पाहिजे अशी आमची भावना आहे. आणि त्यातून काय बोललो असेल चुकीचं किंवा हे सगळ्या गोष्टी करत तुम्ही काय पर्सनली घेऊ नका. आणि जर काय तुम्हाला वाटलं असेल तर मी त्याच्याबद्दल त्यांना दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. मग ते म्हणले मी ते गावात येऊन मिटिंग घेतो आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून लोकांना समजून सांगतो, त्यांचे गैरसमज दूर करतो. म्हटलं तुम्ही येऊ नका, तुम्ही जर आले तर लोक इतके आक्रमक आहे ते पार मारामारी करतील इथं. म्हटलं म्हणजे आज 13 ऑगस्ट आहे, माझा 12 ऑगस्ट, आज 13 ऑगस्ट आहे ना, 13 ऑगस्ट रात्री, काल रात्री 12 ऑगस्टला साधारण 9च्या दरम्यान झाला. आणि MPSC बोर्डाची पण जी मिटिंग आहे ते म्हणले ती लोकांचं आम्ही ऐकण्यासाठी ठेवली ना. म्हणजे ती सुनावणी रद्द करा, तुम्ही प्रकल्प आमच्यावर लादताय असं तिथं लोकांची भावना आहे. तुम्हाला जर तिथं प्रकल्प करायचा होता तर ज्या गावांमध्ये प्रकल्प करणार आहे तिथल्या गावातल्या लोकांशी तुम्ही चर्चा करायला पाहिजे होती, त्यांचा कन्सर्न घ्यायला पाहिजे होता, प्रकल्प काय तो एक्सप्लेन करायला पाहिजे होता, त्यांचे जर प्रश्न काय त्यांच्यावर चर्चा करायला होती. त्यांच्या संमतीने मग ते MPSCची सुनावणी घेणं, मग पुढं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं. तुम्ही तुमचं उलटच चाललं आहे. MOU करा, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा आणि डायरेक्ट नोटीस इश्यू करून तुम्ही पोल्युशन बोर्डाची मीटिंग लावताय, हे योग्य नाही आहे म्हटलं. म्हणून ते म्हटले जर अशी जर परिस्थिती असेल तर ती पोल्युशन बोर्डाची जी सुनावणी 21 तारखेला लागलेली आहे ती आपण ती रद्द करू
ते जरी माझ्याशी बोलले तरी ते म्हणले मी MPSC बोर्डाशी बोलून त्या अधिकृतपणे ती मीटिंग पुढं ढकलण्यात येईल आणि पुढं ढकलल्यानंतर लोकांबरोबर समरस होऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचं जर कन्सेंट असेल तर पुढं जाऊ आणि टेक्निकल अडचण जर खरंच असेल एन्व्हायरमेंटची तर तो प्रकल्प पण रद्द होईल म्हटले. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पण MPSC बोर्डाशी बोलून त्याची आज ते एक पत्र इश्यू करणार असं त्यांनी मला ते तोंडी सांगितलेत. मी त्यांचं ते आभारसुद्धा मानले. आता माझं त्यांच्याबरोबर काय बोलणं झालंय हे मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते कळवण्यासाठी मी बोलतोय. मी म्हटले का पत्र आणलंय नाही, पण आय थँक अ कलेक्टर की त्यांनी एक चांगलं जेस्चर दाखवलं, त्यांनी एक चांगले सकारात्मक पाऊल उचललं आणि लोकांची भावना लक्षात घेऊन ते MPSC बोर्डाचं तोंडी म्हणा फोनद्वारे म्हणा त्यांनी ते रद्द करण्यासाठी त्यांनी संमती दर्शवली. त्याच्याबद्दल त्यांचा आभार. निश्चित प्रकारे त्यांचं पत्र जर लवकर आलं तर पुढचे आंदोलनं पण थांबतील. आत्ताच जिल्हा परिषद सदस्य देवरामचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे इथे येऊन गेले. त्यांनी पण त्यांच्यावर एक पत्रकार आले, त्यांच्यावर बाईट दिली. आणि तुमच्यामार्फत पण मी सांगतोय की जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही असं सूरज भाऊनी मला सांगितलं आहे. जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. आम्ही काही शांत बसणार नाही. आणि जर 21 तारखेला आमचं म्हणणं न ऐकून महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अधिकाऱ्यांनी ती सुनावणीची मीटिंग लावलीच तर आम्ही त्यांना आजनावळेपर्यंत पोचून देणार नाही. त्यांना बेजवाट किंवा शिवनेरीच्या खिंडीतच गाठून ते परत कसे जातील याचा बंदोबस्त आम्ही करू.